स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। चिकोडीजवळ अपघातात उमदीतील एकाच कुटुंबातील तिघे ठार, तिघे जखमी। सौंदत्ती येथील यल्लमा देवीच्या दर्शनासाठी जात असलेल्या जत तालुक्यातील उमदी येथील कोळी कुटुंबियांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला। या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत। हा अपघात शनिवारी 15 मार्च रोजी चिकोडी सांगली रस्त्यावर सिद्धापूरवाडी गावाजवळ घडला। घटनास्थळावरून मिळालेली सविस्तर माहिती अशी की उमदी तालुका जत जिल्हा सांगली येथील कोळी कुटुंबीय सौंदत्ती येथील यल्लमा देवीच्या दर्शनासाठी मोटारीने MH10 DL 5737 मधून जात असताना हा अपघात झाला। त्यांच्या वाहनाला समोरून येणाऱ्या ट्रक क्रमांक MH10 Z4094 बाजू देण्याच्या प्रयत्नात ट्रकला जोरदार धडक बसली। या अपघातात तुकाराम कोळी वय 72, रुक्मिणी कोळी वय 62 आणि कल्पना कोळी वय 32 यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या अपघातात अनुज कोळी वय 13, आदित्य कोळी वय 11 आणि मोटर चालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर चिकोडी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। अपघाताची माहिती मिळताच अंकली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नंदेश अनिल सबसागरे, रामचंद्र खोत आणि त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी तात्काळ जखमींना रुग्णालयात हलवण्यासाठी मदत केली, मात्र मदतीच्या प्रयत्नांनाही अपयश आल्याने दोघांचा उपचाराआधीच मृत्यू झाला। या घटनेची नोंद अंकली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे। सदर अपघात ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाला की वेगाच्या नियंत्रणाच्या अभावामुळे याचा तपास पोलीस करीत आहेत।